नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा विषय इतिहासमधील नवा पाठ म्हणजेच दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये अभ्यासणार आहोत। तर या अगोदर आपण पाहिलेलं आहे की मौर्यकालीन साम्राज्यानंतरची राज्ये म्हणजेच उत्तर भारतामधील जी राज्यघराणी होती म्हणजेच गुप्त राज्यघराणे, शुंग राजघराणे, तर ही जी उत्तर भारतामधील आपण बघितलेली आहे। तर त्याच वेळेस दक्षिण भारतामध्ये कोणकोणती राज्ये उदयाला होती, कोणकोणती राज्ये उदयास आली, त्यांचा साम्राज्य विस्तार कसा झाला, त्या काळचे कोणकोणते राजे होऊन गेले, तर त्याविषयी आपण अभ्यासणार आहोत। तर चला तर पाहूया दक्षिण भारतातील राजघराणे। तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत जी राजघराणी आहे दक्षिण भारतामधील, ती आहे चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी। चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी। चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी। तर दक्षिण भारतातील ही प्राचीन राज्यसत्तापैकी महत्त्वाची तीन जी राज्य होती ती चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी। तर तत्कालीन जे साहित्य आहे म्हणजे महाकाव्य जे रामायण, महाभारत, तर यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे। तसेच हे जे राज्यसत्ता केव्हा निर्माण झाले ते 4थ्या शतकाच्या दरम्यान ह्या राज्यसत्ता उदयास आल्या किंवा त्याही पूर्वीपासून कदाचित ते अस्तित्वात होत्या। तर महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये याचा उल्लेख केलेला आहे। तसंच तमिळ भाषेतील एक साहित्य आहे संगम साहित्य, तर त्या संगम साहित्यामध्ये या राज्यसत्तांचा उल्लेख हा आलेला आहे। तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे जे पुस्तक आहे, तर म्युजिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे आहे। म्हणजे या पुस्तकामध्ये म्युजिरिस हे केरळचे जे एक बंदर आहे, तर त्याचे या पुस्तकामध्ये वर्णन करण्यात आलेले आहे। तसेच या म्युजिरिस या बंदरामधून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादींची वस्तूंची इटलीकडून रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे। म्हणजे त्यावेळेस जे मौल्यवान रत्न असतील किंवा मसाल्याचे पदार्थ असतील, तर त्यांची निर्यात कोणत्या देशामध्ये होत असे? पश्चिमेकडील इतर देशांमध्ये या बंदरामधून निर्यात होत असे। तसेच पांड्य राज्याचा विस्तार हा आजचे जे तमिळनाडू जे राज्य आहे, तर त्यावेळेस जे पांड्य राज्य आहे, तर त्याचा विस्तार त्यावेळेस तमिळनाडूमध्ये होता। म्हणजे आज आपण तमिळनाडू जे राज्य पाहतो, ते पूर्वीच्या काळी हे पांड्य राज्य आहे त्याचा विस्तार तिथे झालेला होता। त्याचप्रमाणे तेथील आणि त्या पांड्य राज्याच्या उत्कृष्ट दर्जाच्या मोती जे होते त्या राज्यामध्ये, त्यांना जगभरामध्ये खूप मागणी असायची। मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती। पांड्य राज्याची राजधानी कोणती होती? मदुराई। पांड्य राज्याची राजधानी मदुराई ही होती। प्राचीन चोळांचे राज्य हे तमिळनाडू मधील आणि आपण चोळांचे जे राज्य पाहतो त्यांचा विस्तार हा तमिळनाडू मधीलच तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात चोळ राज्यांचा विस्तार हा झालेला होता। त्यानंतर आपण पाहणार आहे सातवाहन राजघराणे। सातवाहन राजघराणे मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर वेगवेगळी राज्ये किंवा उदयास आली, तर त्यामधीलच
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्ये हे स्वतंत्र झाली. त्यांनी आपली छोटी छोटी राज्य स्थापन केली. त्यापैकीच एक सातवाहन राजघराणे होय. म्हणजे मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर अनेक जी छोटी छोटी राज्ये उदयास आलेली होती, त्यामध्ये जी छोटी छोटी राज्ये उदयास आलेली होती तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमधील ते स्थानिक छोटी छोटी राज्य होती. त्यापैकीच सातवाहन ही एक राजघराणे होय. तर त्याविषयी आपण माहिती अभ्यासणार आहोत. सातवाहनची पैठण ही राजधानी होती. सातवाहन राजघराण्याची पैठण ही राजधानी होती. पैठण, सातवाहन राजघराण्याची राजधानी कोणती होती तर ती पैठण ही होती. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यात कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाची व्यक्तींची नावे आहेत. तर पुणे जिल्ह्यामधील जे जुन्नर जवळचा नाणेघाट जो आहे तर त्यामध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या ज्या वेळेच्या व्यक्ती होत्या त्यांच्या नावांचा उल्लेख त्या लेण्यांमध्ये केलेला आहे. तर सातवाहन राजघराण्याचे एक महत्त्वाचे एक वैशिष्ट्य आपल्याला असे सांगता येईल की सातवाहन राजघराण्यातील जे राजे होते तर ते त्यांच्या नावाच्या अगोदर त्यांच्या आईचे नाव लावायचे. म्हणजे उदाहरण आपल्याला पाहता येईल, गौतमीपुत्र सातकर्णी, म्हणजे आपल्या नावाच्या अगोदर आपल्या आईचे नाव ते लावायचे असत, अशी प्रथा त्यावेळेस त्यांची होती. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध होता. तर सातवाहन राजघराण्याविषयी आपण माहिती अभ्यासत आहे. तर त्यामधील महत्त्वाचा जो राजा होता तो होता गौतमीपुत्र सातकर्णी. हा विशेष प्रसिद्ध राजा त्या काळामध्ये होऊन गेला. त्यांच्या पराक्रमाचे वर्णन आपल्याला नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखांमध्ये केलेले आहे. तसेच शक राजा नहपान यांचा पराभव या राजाने केलेला होता. गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात समुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे. तर तोय म्हणजेच पाणी, घोडे हे राजाचे वाहन, ज्याच्या घोड्यांनी तिन्ही समुद्राचे पाणी प्याले आहे असा त्या शब्दाचा अर्थ होतो. तीन समुद्र म्हणजेच अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर. त्यांच्या काळात सातवाहनचे साम्राज्य म्हणजे त्यावेळेस सातवाहन साम्राज्याचे विस्तार कुठकुठे झालेला होता तर आपल्याला सांगता येईल, उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत सातवाहन राजघराण्याचा साम्राज्य विस्तार झालेला होता. हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. कोणता ग्रंथ प्रसिद्ध आहे? गाथा सप्तशती. आणि हा कोणत्या भाषामध्ये लिहिलेला आहे? महाराष्ट्री ही प्राकृत भाषेमध्ये. कोण लिहिलेला आहे तो ग्रंथ? हाल नावाच्या सातवाहन राजा त्याने गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेमध्ये लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये सातवाहन काळातील लोकजीवनाविषयीची माहिती आपल्याला दिसून येते. सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांचा व्यापाराची केंद्र म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. तसेच या काळामध्ये अनेक कला वस्तूंचे उत्पादनही होऊ लागलेले होते. भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत त्यावेळेस होत होती. काही सातवाहन नाण्यांवर जहाजांच्या प्रतिमेचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही सातवाहन काळात खोदलेली लेणी काही सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील अजिंठा, आपल्याला अजिंठा वेरूळ ही महाराष्ट्रामधील प्रसिद्ध आहे. पर्यटक तिथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या क्षेत्राला भेट देतात. अतिशय भव्य अशी वेळा लेण्या तिथे पाहायला मिळतात. अजिंठा, नाशिक, कान्हेरी, जुन्नर ही लेण्या केव्हा बांधलेल्या आहेत किंवा खोदलेली आहेत तर सातवाहन राजांच्या काळामध्ये ही लेण्या तेव्हापासून त्यांचा निर्माण झालेला आहे.
आणि त्यावेळची जी ते चिन्ह नाणी होती तर त्या नाण्यांवर आपल्याला जहाजांची प्रतिमा पाहायला मिळते. तर त्यानंतर आपण पाहणार आहे वाकाटक राजघराणे. या अगोदर आपण पाहिले चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे, त्यानंतर सातवाहन राजघराणे. तर आता आपण पाहणार आहे वाकाटक राजघराणे. वाकाटक राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता ही क्षीण झालेली होती. आपण पाहिलेले की सातवाहन राजघराण्याची अतिशय विस्तार झालेला होता, पण काही काळानंतर त्याचा ऱ्हास होऊ लागला. त्यांची सत्ता ही क्षीण होऊ लागली, म्हणजे कमकुवत होऊ लागली. त्यामुळेच उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे सामर्थ्यशाली राजघराणे होते. त्यांची सत्ता ही कमकुवत होऊ लागल्यामुळे वाकाटक हे राजघराणे नवीन उदयास आले. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते. तर वाकाटक राजघराण्याचे संस्थापकाचे नाव काय होते? विंध्यशक्ती. विंध्यशक्ती नंतर पहिला प्रवरसेन हा राजा होऊन गेला. प्रवरसेनानंतर वाकाटकाचे राज्य हे विभागले गेले. त्यातील 2 प्रमुख शाखा म्हणजेच पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन म्हणजेच नागपूर जवळ येथे होती आणि दुसऱ्या शाखेची वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम जिल्हा जो आपण माहिती आहे आपल्याला, ते त्यावेळचे जे वत्सगुल्म असे त्या वाशिम जिल्ह्याला म्हणत होते. आणि ते वाकाटक राजघराण्याचे जो 2 विभाग विभागलेले होते तर त्याच्या दुसऱ्या विभागाची ती राजधानी होती. विंध्यशक्ती यांचा मुलगा पहिला प्रवरसेन याने साम्राज्य विस्तार वाकाटकाचा केलेला होता. वाकाटक साम्राज्य विस्तार हा पहिला प्रवरसेन याने केला होता. त्याच्याच कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेला माळवा आणि गुजरात या प्रदेशापासून दक्षिणेमध्ये कोल्हापूर पर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. तर कुंतल हे नाव कोल्हापूरचे त्या काळातील होते. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त आणि मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन वाकाटक या राजाशी झाला होता. याची माहिती आपण यापूर्वीच्या घेतलेली आहे. हरिसेन हा वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. बौद्ध धर्माचा अनुयायी कोण होता? हरिसेन. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्याने खोदून घेतले आहेत. अजिंठा वेरूळ येथे जगप्रसिद्ध लेणे आहेत. त्यामध्ये 16 क्रमांकाची जी लेणी आहे ती हरिसेन या वराहदेव नावाच्या मंत्र्याने 16 क्रमांकाची लेणी त्यावेळेस खोदून घेतलेली होती. अजिंठ्याचे इतरही काही लेण्यांमध्ये खोदायचे तसेच लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे कार्य हरिसेनच्या कारकिर्दीत झालेले आहे. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. सेतुबंध या ग्रंथाची रचना कोणत्या भाषेमध्ये झालेली आहे तर ती महाराष्ट्री. आणि ती कोणी केलेली आहे? वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने सेतुबंध या महाराष्ट्री प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केलेली आहे. तसेच मेघदूत हे कालिदासचे काव्य याच काळातील आहे. तर कालिदासचे कोणते काव्य आहे? मेघदूत. आणि ते कोणत्या काळातील आहे? वाकाटक राजघराण्यातील काळातील आहे ते. तर आज आपण पाहिलेले आहे की चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे त्यांची राजधानी ही मदुराई ही होती. त्यानंतर सातवा राजघराणे आपण बघितलेली आहे, त्यांची राजधानी पैठण होती. त्यानंतर वाकाटक राजघराण्याविषयी आपण माहिती अभ्यासलेली आहे. तर यापुढील भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत.